लक्षातलं काय कारण आहे. जनतेचे कामं व्हावे याच्यासाठी आमरी-तुमरी करणं हा शिवसैनिकाचा स्वभाव आहे. तो नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही आमरी-तुमरी काय माझी आणि त्यांची दुश्मनी थोडी आहे. जनतेच्या विकास कामात जर भेदभाव झाला तर त्याच्याविषयी आवाज तर उठवणार. हा? समाधानकारक मूड कधी खराब होईल सांगता येत नाही त्याच्या बैठकीत कधी मूड खराब ये डर भी बड़ा अच्छा है ना, ये डर भी दया, ये डर अच्छा है ना, त्याला काय प्रॉब्लेम आहे. बघा कोणाचा दुसरं कोणाला घाबरणार. म्हणजे तुमच्या भीतीपोटी ही सगळी यंत्रणा भीती नाही आहे, यंत्रणा पण आपलीच आहे, असं काही नाही. ते पण विचार काय करणार आहे. पोलीस कलेक्टरने बोलवले असतील त्याला काय, पोलीस पण आपलेच आहे, काय प्रश्न. जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केली त्या लिस्टनुसार एकाही व्यक्तीला जाऊ दिला जातो. नाही चांगलं आहे ना, कोणी येऊन होतं तिथं मोकळी चर्चाच होत नाही. कोणी माणूस येतो, कोणी उभा राहतो डीपीसी मध्ये. खरं तर जो निमंत्रित आहे, जो याचा अपेक्षित आहे त्यांनीच असलं पाहिजे. अधिकारी क्लास 1 याच्याऐवजी क्लास 3 अधिकारी कधी कधी उत्तर देतात, हे चुकीचं आहे. त्यामुळे चांगलं केलं कलेक्टरांनी. काय चूक केलं. अरे आता मी नेहमीच राहतो असं, तुम्ही बघत नाही. लग्नाचा मूड संपला, आता दुसरं नवीन कामाला सुरुवात.